तर आणखी एकदा मी स्क्रीन शेअर करतोय बा. स्क्रीन तुम्हाला दिसते सगळ्यांना ना? स्क्रीन दिसते का? हो दिसते. ठीक आहे. ओके, परत सगळ्यांनी माईक म्यूट करा आपला आणि आता लक्ष द्या. तर प्लांटचं क्लासिफिकेशन बघत असताना काही क्रायटेरिया आपण विचारात घेतले. त्या क्रायटेरियाचा विचार करून जे प्लांटचं क्लासिफिकेशन आहे ते आपण पुढे आता क्लासिफिकेशन बघणार आहोत. आणखी एकदा मी वाचतोय. द प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरिया. प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे झायलम आणि फिलम. डू द प्लांट्स बियर सीड्स, बिया निर्माण करणारे प्लांट्स असतील आणि त्या जर असतील तर बिया ह्या फ्रूटच्या आत असतात किंवा त्याच्यावरती आवरण असतं किंवा आवरण नसणाऱ्या बिया. आणि बिया जर असतील तर परत त्या मोनोकॉट आहेत का डायकोट आहेत, म्हणजे एकदल आहे का द्विदल आहे. आता नेक्स्ट पॉइंट इथं तुम्हाला चित्रात दिसते बा, मोनोकॉटिलिडन आणि डायकॉटिलिडन म्हणजे एकदल आणि द्विदल. At the higher levels of plant classification, different characteristics are considered for classification. For example, बघा जसं मगाशी मी सांगितलं, सगळ्यात पहिला जो मुद्दा ह्या प्लांटचं क्लासिफिकेशन करताना आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे डिपेंडिंग अपॉन द ऍब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर्स. म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्स आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, म्हणजे ज्या वनस्पतींना फुलं येतात त्या फुलं येणाऱ्या वनस्पतींचा एक गट आणि फुलं न येणाऱ्या वनस्पतींचा एक गट. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा जो विचारात घेतला ऍट हायर लेवलला, वरच्या पातळीवरती, डिपेंडिंग अपॉन द ऍब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर्स. आता याच्यावरनं कुठले दोन क्लास आहेत बघा प्लांटचे महत्वाचे. त्यानंतर दुसरं फ्रुट्स अँड सीड्स म्हणजे फळं आणि बिया. द प्लांट्स आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. बघा आपण प्लांटचं क्लासिफिकेशन बघतोय, त्या प्लांटचं क्लासिफिकेशन बघत असताना परत त्याच्या ज्या दोन उपसृष्टी आहेत की ज्या दोन उपसृष्ट्या कशावरनं सांगितल्यात, डिपेंडिंग अपॉन द ऍब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर्स. म्हणजे थोडक्यात फ्लॉवरिंग प्लांट्स आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. मग त्याच्यावरून दोन कुठले क्लास आहेत बघा, क्रिप्टोगेम्स अँड फेनोरोगेम्स. कुठले दोन क्लास आहेत? क्रिप्टोगेम्स म्हणजे थोडक्यात काय नॉन फ्लॉवरिंग आणि फेनोरोगेम्स म्हणजे काय फ्लॉवरिंग. हे दोन मुख्य सब किंगडम असं म्हणता येईल आपल्याला प्लांट किंगडमचे. हे दोन सब किंगडम आपण बघणार आहोत, क्रिप्टोगेम्स अँड फेनोरोगेम्स. क्रिप्टोगेम्स म्हणजे नॉन फ्लॉवरिंग म्हणजे फुलं न येणारी, किंवा थोडक्यात आपल्याला क्रिप्टोगेम्स म्हणजे आणखी एक शब्द काय सांगता येईल, अबीजपत्री. आणि फेनोरोगेम्स म्हणजे काय बीजपत्री. कारण इथं फ्रुट्स अँड सीड्स हा शब्द आलाय बघ, म्हणजे बिया सुद्धा विचारात घेतलेल्या आहेत. क्रिप्टोगेम्स मध्ये बिया नसतात आणि फेनोरोगेम्स मध्ये म्हणजे बिया असणाऱ्या, म्हणजे नॉन फ्लॉवरिंग अँड फ्लॉवरिंग. म्हणून प्लांट्सचे दोन मुख्य क्लास जे आहेत किंवा सब किंगडम जे आहेत ते म्हणजे क्रिप्टोगेम्स अँड फेनोरोगेम्स. तो तुम्हाला शास्त्रज्ञाची माहिती दिलेली आहे. An introduction to the scientist in 1983, Eichler, a botanist, classified the kingdom Plantae in two subkingdoms. As a result, two subkingdoms are cryptogames and phanerogames. जे आता आपण क्लासिफिकेशन बघितलं. And phanerogames were considered for म्हणजे क्रिप्टोगेम्स अँड फेनोरोगेम्स हे दोन सब किंगडम विचारात घेतले प्लांटचं क्लासिफिकेशन सांगण्यासाठी. त्याचा मराठी अर्थ सुद्धा तुम्हाला सांगितला, बीजपत्री आणि बीजपत्री किंवा थोडक्यात नॉन फ्लॉवरिंग अँड फ्लॉवरिंग. त्यानंतर परत डिपेंडिंग अपॉन फेदर सीड्स आर एनक्लोज्ड विदिन अ फ्रूट. मगाशी म्हटलं बघा मी, जर बिया असतील तर त्या बिया फळांच्या आत आहेत का नाही ह्याच्यावरून सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं प्लांटचं. मग ते सगळ्यात पहिल्यांदा बिया कशामध्ये असतात, फेनोरोगेम्स मध्ये म्हणजे बीजपत्रीमध्ये. म्हणून फेनोरोगेम्स परत दोन गटामध्ये क्लासिफाय झालेले आहेत. कुठले दोन गट आहेत बघा, जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स. मग आता जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स म्हणजे काय, एनक्लोज्ड सीड्स आणि नॉन एनक्लोज्ड सीड्स. म्हणजे ज्याच्यावरती आवरण असणाऱ्या बिया आणि आवरण नसणाऱ्या बिया, याच्यावरून दोन प्रकार आहेत, जिम्नोस्पर्म्स अँड
अँजिओस्पर्म्स. परत अँजिओस्पर्म परत 2 गटामध्ये क्लासिफाय झालेले आहेत. जसं मगाशी मी सांगितलं, बिया असतील तर त्या एकदल आहेत का द्विदल आहेत. तर ते कुठले 2 गट्स आहेत बा, ऍज मोनोकॉट आणि दुसरा आहे डायकॉट. म्हणजे मोनोकॉटिलिडन म्हणजे एकदल आणि डायकॉट म्हणजे काय, द्विदल. डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडन्स. म्हणजे एक बी आपण भुईमुगाची शेंग घेतली किंवा घेवड्याची शेंग घेतली तर त्याचे 2 समान भाग होतात. आणि मेज मक्याची बी घेतली किंवा आणखी की ज्याचे 2 समान भाग होत नाहीत, अशी उदाहरण आपण सांगू शकतो, ती मोनोकॉट मध्ये येतात. म्हणजे आता आणखी एकदा रिवाइज करा. सगळ्यात सुरुवातीला आपण प्लांट किंगडम बघितला. प्लांट किंगडमचे 2 प्रकार आपण कुठले बघितले, क्रिप्टोगेम्स आणि फेनोरिगेम्स. क्रिप्टोगेम्स म्हणजे नॉन फ्लॉवरिंग, फेनोरिगेम्स म्हणजे फ्लॉवरिंग. म्हणजे थोडक्यात फेनोरिगेम्स मध्ये फ्लॉवर्स असतात, बिया असतात. परत बिया असतील तर ते एन्क्लोज्ड आहेत का नाहीत याच्यावरून परत 2 गट आहेत, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. परत जर एन्क्लोज्ड असतील तर अँजिओस्पर्मचे परत 2 प्रकार आहेत, ते मोनोकॉट आहेत का डायकॉट आहेत. हे आपण सगळे म्हणजे इथं तुम्ही एक्सप्लेनेशन प्रत्यक्षात बघितलं. परंतु हेच एक्सप्लेनेशन आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांटचा जर चार्टच्या स्वरूपात बघायचं असेल आपल्याला, म्हणजे फ्लोचार्टच्या स्वरूपात, तर फ्लोचार्टच्या स्वरूपात कसं सांगता येतं बघा आपल्याला. किंगडम प्लांटी क्लासिफिकेशन बघा, आता अगदी तुम्हाला लक्षात येईल. किंगडम प्लांटी तर 2 कुठले मुख्य सब किंगडम आहेत सांगा, क्रिप्टोगेम्स आणि फेनोरिगेम्स. अबीजपत्री, बीजपत्री किंवा नॉन फ्लॉवरिंग, फ्लॉवरिंग म्हणजे अपुष्प आणि सपुष्प वनस्पती. क्रिप्टोगेम्स त्याच्यामध्ये परत आपण 3 क्लास बघणार आहोत किंवा त्याचे जे 3 प्रकार आपण आहेत ते बघणार आहोत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. परत फेनोरिगेम्स मध्ये परत जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. हे 3 थोड्या वेळासाठी म्हणजे फक्त लक्षात ठेवा शब्द, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. परंतु हे सगळे शब्द आपण आता एक्सप्लेन केले की ज्याच्यामध्ये क्रिप्टोगेम्स आपल्याला माहिती आहे, फेनोरिगेम्स माहिती आहे. फेनोरिगेम्स असतील परत त्यामध्ये जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म असतात, आणि अँजिओस्पर्म्स असतील तर डायकॉटिलिडन आणि मोनोकॉटिलिडन आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. बघा आणखी एकदा सुरुवातीपासून आपण काय बघितलं, किंगडम प्लांटी बघितला. त्या किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन बघितलं की जे चार्टच्या स्वरूपात आपण बघितलं, क्रिप्टोगेम्स, फेनोरिगेम्स, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये परत डायकॉटिलिडन आणि मोनोकॉटिलिडन म्हणजेच मोनोकॉट किंवा डायकॉट. आता हे जे आपण पीपीटीच्या माध्यमातून बघितलं तेच समजावून सांगणार आहोत तुम्हाला. एक व्हिडिओ मी शेअर करतो किंवा व्हिडिओ ऐकवतो, तो व्हिडिओ तुम्ही ऐका. आवाज येतो तुम्हाला सगळ्यांना? इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, धडा ऐका. 6वा, वनस्पतींचे वर्गीकरण. मुलांनो, आपल्या आजूबाजूला आपण अनेक वनस्पती पाहत असतो. त्या वनस्पतींचे आकार, उंची, रंग यांची काही वैशिष्ट्ये असतात. या वनस्पतींच्या वेगवेगळ्या गुणधर्मांमुळेच त्यांचा अभ्यास करण्यासाठी वनस्पतींचे वर्गीकरण करणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे वनस्पतींचे वर्गीकरण फुले येणाऱ्या वनस्पती व फुले न येणाऱ्या वनस्पती, जलवाहिन्या व रसवाहिन्या असणाऱ्या आणि त्या नसणाऱ्या वनस्पती अशा गटात करता येते. सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट व्हिटाकर 1959 यांनी पंचसृष्टी पद्धती अस्तित्वात आणली. यात पेशीरचना, पोषण पद्धती, पोषण स्त्रोत, शरीर संस्था या तत्वांनुसार वर्गीकरण केले जाते. त्यातील मोनेरा, प्रोटिस्टा व कवक या सृष्टींचा अभ्यास आपण यापूर्वी केलाय. या पाठामध्ये आपण वनस्पतींमध्ये असणारी रहस्ये आणि त्यांची विविधता याविषयी माहिती करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण सजीवांचे वर्गीकरण कसे करण्यात आले ते या तक्त्यावरून बघूया. सजीव आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकी मोनेरा, दृश्यकेंद्रकी एकपेशीय, बहुपेशीय. एकपेशीय प्रोटिस्टा, बहुपेशीय पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे.
पेशीभित्तिका असणारे स्वयंपोषी वनस्पती वर्गीय आणि परपोषी कवकवर्गीय, पेशीभित्तिका नसणारे प्राणीवर्गीय. मुलांनो, हे लक्षात ठेवा की आदिकेंद्रकी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. या बहुतेक करून एकपेशीय असतात. दृश्य केंद्रकी पेशीत पेशीभित्तिका केंद्रक असते. या एकपेशीय व बहुपेशीय असतात. पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशीत आढळते. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. परपोषी म्हणजे ज्या वनस्पती अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्या. मुलांनो, या तक्त्यावरून सजीवांचे वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात येते याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. आता आपण अशाच प्रकारे वनस्पतींचे वर्गीकरण कसे करण्यात येते ते पाहूया. सृष्टी. वनस्पती. सांगा बरं, वनस्पतीमध्ये अशी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके आहेत की जी तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवतात? सर, स्वयंपोषी वनस्पती पेशींमध्ये लवके असतात. यातील हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात. अगदी बरोबर. हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात. म्हणून वनस्पती पेशी प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरते. पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहालाच वनस्पती असं म्हणतात. याच वनस्पती हरित द्रव्यांच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. म्हणून त्या स्वयंपोषी आहेत. वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सजीवांच्या अन्नांचे प्रमुख स्रोत आहेत. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओवरनं सुद्धा आणखी एकदा व्यवस्थित लक्षात आलं असेल की किंगडम प्लांटी किंवा सृष्टी वनस्पती, त्या वनस्पतींचं क्लासिफिकेशन हे कोणकोणत्या मुद्द्याचा विचारात घेऊन त्याचं क्लासिफिकेशन केलं. आणि त्याचा पुढचा जो भाग आपण बघितला की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, मग त्यामध्ये क्रिप्टोगेम्स असेल, त्यानंतर फेन्युरोगेम्स आहे. परत क्रिप्टोगेम्स मध्ये परत 3 क्लास आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि त्यानंतर परत दुसरा जो आहे सब किंगडम फेन्युरोगेम्स, त्या फेन्युरोगेम्स मध्ये अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. परत त्याच्यामध्ये 2 प्रकार, मोनोकॉट आणि डायकॉट. ह्या सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक आपण स्वतंत्र बघणार आहोत. तर ते पुढच्या सेशन मध्ये आपण बघूया. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे, काय शंका असेल तर हँड रेज करा आणि स्वतःचा माईक अनम्यूट करा आणि बोलायचं. सगळ्यांनी एकाच वेळी विचारू नका. हा, श्रद्धा बोलणार आहेस तू? काय तुझं माईक अनम्यूट कर आणि बोल. समजलंय का तुम्हाला? आतापर्यंत जेवढं झालं तेवढं समजलंय? हा, यश यश बोल. हो हा, यश बोल. सर, वनस्पतींना ऑक्सिजनची गरज असते. मग बरोबर. वनस्पतीचा कुठला पार्ट ज्यातून ऑक्सिजन आत येतं? पार्ट असं सांगता येणार नाही. ऑक्सिजन आत येतं? हो, वनस्पती जसं माणसाला सुद्धा अन्नाची गरज असते किंवा माणूस रेस्पिरेशन, माणूस सुद्धा श्वसनाची क्रिया करतो, त्याच पद्धतीने वनस्पती सुद्धा श्वसनाची क्रिया करत असतात. वनस्पतीचे जे भाग आहेत म्हणजे पानं असतात त्या भागातनं किंवा रूट, स्टीम, लिव्ह ह्या सगळ्या भागातनं त्याचं श्वसन होत असतं. आता कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये काय होतं सांग बरं? फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये काय होतं, वनस्पती हवेतला जो काय कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड घेतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ऑक्सिजन तयार करतात. तो ऑक्सिजन आपल्याला मिळतो श्वसनासाठी. मग ही अन्न तयार करण्याची क्रिया झाली. परंतु वनस्पती ही अन्न तयार करत असताना श्वसन सुद्धा करत असतात. मग तिथं मात्र त्यांना श्वसनासाठी ऑक्सिजन कुठला मिळतो रे? त्यांनी स्वतः तयार केलेलाच ऑक्सिजन ते स्वतः वापरतात आणि आपल्याला सुद्धा देतात. आणि आपण मात्र आपल्याला नको असलेला कार्बन डायऑक्साईड त्यांना देतो की जो कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे पानांचीच फोटोसिंथेसिस मध्ये पानं ही महत्वाची भूमिका बजावतात. पुढं पानाचा कुठला भाग? फ्रंट भाग काय, मागचा भाग काय, पुढचा भाग? तसंच आपल्याला सांगता येणार नाही फ्रंट का, परंतु पानामधनच